घरी पाहुणे आलेले असताना जेवण चालू असते। जेवताना पाहुणे विचारतात, मुलगा काय करतो? बाप म्हणतो, काही नाही, खातो पितो गावाभर फिरतो। तेव्हा त्या मुलाची बायको जेवण वाढत असते आणि वाढताना तिच्या डोळ्यातून 2 अश्रूचे थेंब त्याच्या ताटात नकळत पडतात। तसंच ताट ठेवून तो मुलगा उठतो व घराबाहेर पडतो। तोच मुलगा समाजातील सर्व स्तरातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून जीवाची रान करतो आणि रयत शिक्षण संस्था उभी करतो। त्या मुलाचे नाव कर्मवीर भाऊराव पाटील। वि. स. खांडेकर म्हणाले होते, स्त्रीचे अश्रू या अनुभवापेक्षा भयानक आणि विध्वंसक असतात। पण कर्मवीर अण्णाच्या पत्नीच्या आसवांनी शिक्षणात क्रांती घडवली। बहुजन समाजातील लोक शिकू लागले, मुख्य प्रवाहात येऊ लागले। त्यांनी प्रसंगी गळ्यातलं डोरलं मोडलं, पण शाळेतल्या लेकरांना जेवायला घातलं। यात कर्मवीर अण्णा इतकेच लक्ष्मीबाईचेही योगदान व त्याग महत्त्वाचे आहे। माझ्या दाढीत जेवढे केस आहे तेवढी बहुजनांची पोरं मी शिकवीन आणि भटा आणि ब्राह्मणाच्या छाताडावर थाया नाचवायला लावीन। कर्मवीर भाऊराव पाटील। महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील तसेच महाराष्ट्रात शिक्षण कार्य केले सगळेच महापुरुष हे थोर होती। त्यांनी कार्य करत असताना स्वतःच्या संसाराचा ना मुलाबाळांचा विचार केला नाही। ज्या दिवशी समाज त्यांना विसरेल त्या दिवसापासून बेचारी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक गुलामी पुन्हा सुरू होईल। त्यामुळे ज्यांनी समाजासाठी इतका त्याग केला त्यांनी सांगितले त्याप्रमाणे मार्गक्रमण करणे आवश्यक आहे। देशाची प्रगती होण्यासाठी यांचे कार्य दिशादर्शक आहे। धन्यवाद।